नमस्कार. मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण कारळ्याची चटणी बनवणार आहोत. याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. काही ठिकाणी कारळ्याची चटणी, काही ठिकाणी तिळकूट किंवा येसूर अशा वेगवेगळ्या नावांनी या चटणीला ओळखले जाते. रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, कारळ्याची चटणी करण्यासाठी आपण इथे कारळे घेतलेत. अर्धा किलोपेक्षा थोडे जास्त आहेत. त्याच्यानंतर अर्धी वाटी किसलेलं खोबरं, अर्धी वाटी सोललेलं लसूण, पाव वाटी धने, भाजलेले धने, त्याच्यानंतर पाव वाटी मीठ आणि पाव वाटी लाल तिखट. आता आपण कढई गरम करत ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपण तीळ भाजून घेणार आहे. हे बघा, मध्यम आचेवर आपण आता हे तीळ भाजून घेणार आहे. आपण सतत एकसारखे हलवत राहायचे, त्यामुळे सगळ्या बाजूने एकसारखे असे भाजले जातील ते. संक्रांतीच्या वेळेस आपण जी भोगीची भाजी बनवतो त्यावेळी या तिळाच्या कुटाचा भोगीच्या भाजीमध्ये वापर केला जातो, त्यामुळे त्या भाजीला खूप छान चव येते. हे बघा, आपले तीळ आता 50% भाजून झालेत. ह्याच्यानंतर जेव्हा असा तडतडतड आवाज आला की समजायचं आपले तीळ हे भाजून झालेत. कारण हे काळे तीळ असल्यामुळे हे भाजलेले आपल्याला कळून येत नाहीत, त्यामुळे असे तीळ तडतडतड आवाज यायला लागला की समजायचं आपले तीळ भाजून झालेत. आणि तीळ भाजल्यावर त्याचा खमंग असा वाससुद्धा सगळीकडे पसरतो. त्याच्यावरून सुद्धा आपल्याला कळतं की आपले तीळ आता खूप छान असे भाजून झालेत. तीळ आता आपले भाजून झालेत. आपण एका भांड्यात आता काढून घेऊयात. तीळ थोडेसे गार होऊन द्यायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाववाटी भाजलेले धने घालून घ्यायचे. हे धने मी अगोदरच भाजून ठेवले होते, ते मी पाववाटी घेतलेत. त्याच्यानंतर पाववाटी आपण बारीक मीठ घातले. मिठामुळे तिळकुटाला खूप छान चव येते. हे सर्व साहित्य आता आपल्याला मिक्सरमधून शक्य होईल तितक्या बारीक वाटून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण खोबरं किसून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे. खोबरं आपल्याला फक्त किसून घ्यायचं आहे, भाजून अजिबात घ्यायचं नाही आहे, नाहीतर त्या तिळकुटाची चव बिघडते. त्याच्यामध्ये असंच न भाजता खोबरं घालतात. आणि हे अर्धी वाटी आपण लसूण सोलून घेतला होता, लसूण घालून घ्यायचा. पाव वाटी लाल तिखट घालून घ्यायचं. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही अगदी 1 ते 1.5 चमचा जरी लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालेल. हे सर्व साहित्य मिक्स करून पुन्हा एकदा थोडं थोडं करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, सर्व साहित्यात आपण मिक्सरला बारीक वाटून घेतले. अशा पद्धतीने ही तिळकुटाची चटणी खूप छान लागते चवीला आणि खूप जास्त दिवस टिकतेसुद्धा. आता हे वाटून झालेलं तिळकुट आपल्याला गार होऊन द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर गार झाल्यानंतर आपण एका पॅकबंद बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत. ही कारळ्याची चटणी तुम्ही थोडंसं तेल घालून रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी सुद्धा घेऊ शकता. आणि आपला जर रात्रीचा भात उरला असेल तर तो आपण गरम करून खातो, त्यामध्ये सुद्धा तुम्ही कारळ्याची चटणी जर घातली तर त्या भाताला खूप छान चव येते. जसं आपण शेजवान मसाला टाकून फ्राईड राईस बनवतो तसंच हे तिळकूट टाकून आपण जर भात परतला तर तो चवीला खूप छान लागतो. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. थँक्यू.